अजूनही समाजाचा विधवा परित्यक्ता घटस्फोटीत एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे त्या प्रमाणात बदललेला नाही। त्यासाठीच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात ही चळवळ गेल्या 2 वर्षापासून पुन्हा एकदा उभी राहिली असून त्यातून समाजात मोठे बदल घडताना देखील दिसत आहेत। विधवा घटस्फोटीत परित्यक्ता एकल महिलांना अजूनही समाजात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यासाठी बुलढाण्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राध्यापक दत्तात्रय लहाणे यांनी गेल्या 2 वर्षापूर्वी काही महिला आणि पुरुषांना घेऊन मानस फाउंडेशनची स्थापना केली। या 2 वर्षात त्यांनी विधवा महिलांच्या अनेक समस्येवर अभ्यास करून विधवा महिलांसाठी रक्षाबंधन, विधवा महिला परिषद, विधवा पुनर्विवाह सोहळा, विधवा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले, ज्यामध्ये 2 वर्षात 75 विधवांचे पुनर्विवाह, 150 पेक्षा अधिक विधवा महिलांना रोजगार देण्यास मानस फाउंडेशनला यश आलं आहे। विधवा झालेल्या आणि त्यातही मुलं असलेल्या महिलांच्या पुनर्विवाहासाठी तिच्या कुटुंबातील व्यक्ती पुढाकार घेत नाहीत आणि महिला देखील बोलताना दिसत नाहीत। त्यामुळेच मानस फाउंडेशनने अशा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून 75 पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावून दिले आहेत। या महिला आज रोजी आपला सुखाने संसार करीत आहेत। तर विधवा महिलांच्या बाबतीत पुढाकार घेणारे एक नवीन हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याने विधवा महिलांना देखील याचा अभिमान वाटतोय। विधवा महिलांना इतर समस्येबरोबर रोजगाराची सर्वात मोठी समस्या आहे। हे लक्षात घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शहरातील व्यापारी, उद्योगपती, संस्था चालक यांना एकत्रित करून मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय। आतापर्यंत 150 पेक्षा अधिक महिलांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इंग्लिश कॉन्व्हेंट, पतसंस्था, खाजगी दवाखाने, पाळणाघर त्याचबरोबर इतर आस्थापनामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। आज घटस्फोटीत परित्यक्ता विधवा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाहीये। समाजामध्ये महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्याचा अधिकार कुठे पहिलेही नव्हता। आज 2 वर्षापासून जे उपक्रम मानस फाउंडेशनने चालू केलेले आहेत त्या उपक्रमातून महिला स्वतःच्या समस्या तरी निदान मांडत आहेत, त्यातून त्यांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न या मानस फाउंडेशनने केलेला आहे। या दृष्टिकोनातून त्यांना एक व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे। माझं नाव साक्षी रमाकांत देशमुख आहे। माझ्या मिस्टरांचं 8-10 महिन्यापूर्वीच निधन झाले होते आणि माझ्या घरी 1 एकर शेती आहे, त्यामुळे मला रोजगाराची खूप आवश्यकता होती। मानस फाउंडेशनमधले लहाने सर त्यांना रोजगार संधीचे ते हे करून देतात। त्यांच्याकडे मी गेली, त्यांना सांगितलं रोजगाराची मला गरज आहे, तर सरांनी मला तात्काळ रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि मी आता पाळणाघरामध्ये सरांनी मला लावून दिलं। मी आहे तिथे पाळणाघरामध्ये, मी, माझी सासू आणि माझी मुलगी आम्ही करतो तिथे आहे माझ्यासोबत। मी त्यांचा सांभाळ वगैरे करते, तर माझ्या सासूंना पैसे देते, त्यामुळे सरांना मला इथे लावून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद, आभार व्यक्त करते। आपण प्रगत महाराष्ट्रामध्ये जरी राहत असलो तरी अजूनही विधवा घटस्फोटीत महिलांना अनेक ठिकाणी अपमानित व्हावं लागते। समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खऱ्या अर्थानं बदलला गेला नाही। अनेक ठिकाणी त्यांना वासनांध नजरेचा सामना करावा लागतो। त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्या काय खातात, काय पितात याकडे समाजाचं लक्ष नसते। आणि एखाद्या महिलेला जर एखादं मूल असेल तर तिचा संसार झाला असं समाज ठरवतो, मग ती महिला 20 वर्षाची असो, 22 असो, 25 असो। आणि म्हणून हे सगळं महिलांचं दुःख आम्हाला सहन झालं नाही, म्हणून आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या 4 गोष्टीवर आम्ही काम करायला लागलो। एक, त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम, त्यासाठी त्यांनी विधवा रूढी परंपरातून मुक्त करणे। नंबर 2, त्यांना रोजगार मिळवून देणे, त्यांचा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणे। आणि म्हणून यासाठी आम्ही एक पहिला विधवा महिला परिचय मेळावा घेतला, त्यानंतर विधवा महिला परिषद घेतली, त्यानंतर विधवा महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी पुनर्विवाह सोहळा घेतला, विधवा महिलांसोबत रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतले आणि या दृष्टीनं समाजमन बदलण्याचं काम आम्ही निश्चितपणे करत आहोत आणि त्याला हळूहळू यश आम्हाला मिळत आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आणि बदल हे जणू एक समीकरणच झालेलं आहे। म्हणजे आपण जर पाहिलं की 1962 मध्ये सुमनताई पाटील या ठिकाणी आमदार झाल्या, परंतु नंतर तेव्हापासून तर आज तक आहे प्रत्येक वेळा या मतदारसंघामध्ये मतदारांनी बदल स्वीकारलेला आहे। 2009चा एक अपवाद आहे, परंतु हा एक अपवाद जर सोडला तर प्रत्येक वेळेस बदल झालेला आहे।
सध्याची परिस्थिती पाहता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची लोकसभेमध्ये आपण पाहिलं की लोकसभेमध्ये लोकांनी थोडा वेगळा मूड दाखवलेला आहे. म्हणजे एक विधानसभेमध्ये काय चित्र राहील याची एक झलकच आपल्याला त्या लोकसभेमध्ये मिळालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये आज जी समीकरण आपल्याला दिसतात अशा पद्धतीची कायम राहतील हेही सांगता येत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये झालेली पक्षांतर आणि सामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामुळं लोकांचा मूड कदाचित वेगळ्याही बाजून जाऊ शकतो. तर या ठिकाणी आता विद्यमान आमदार जे आहेत तर त्यांनी विकास कामं बरेचसे केलेली आहेत. ही विकास कामं त्यांना तारतात की लोक आणखी वेगळ्या पद्धतीनं काही निर्णय घेतात हा येणारा काळ आपल्याला सांगणार आहे. तसंही पाहिला आपण तर एखादा लोकाभिमुख स्वच्छ प्रतिमा असणारा जर उमेदवार विरोधी पक्षांनी जर दिला तर ही निवडणूक आमदार यांना जड जाऊ शकते.